अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. आज स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुःख हे येतच असतं. सुख आणि दुःखाशिवाय आयुष्यात काहीही मजा नाहीये. जर दुःख आले तर त्या पाठोपाठ आपल्याकडे सुखही त्याच पटीने येत असतं. जिथे देवालाही आपल्या आयुष्यात भोग भोगावे लागलेले आहेत. आपण तर मनुष्य आहोत, त्यामुळे आपल्याला तर हे भोगावेच लागणार. आणि मनुष्य म्हटलं की चांगले आणि वाईट दिवस हे येतच असतात. पण चांगले दिवस आले तर आपण देवाला विसरायचं नाही. आपण वाईट दिवस भोगल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसाची ही किंमत कळत नाही. आणि कसं असतं ना, आपण काय करतो, सुख आलं ना की आपण देवाला विसरतो आणि दुःख आलं की आपण देवाचा धावा करतो. हे चुकीचं आहे. आपण काय करायला हवं, आपण देवाचं नामस्मरण हे सतत आपल्याकडं असलं पाहिजे. सुख असो दुःख असो, आपण देवाकडे प्रार्थनाही केली पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. जर समजा आपल्या घरामध्ये वाईट परिस्थिती असेल किंवा आपलं मन हे खूप घाबरल्यासारखं होत असेल, आपल्याला भीती वाटत असेल, आपल्या घरात वातावरण व्यवस्थित नसेल, सारखे घरात वादविवाद तंटे होत असतील, तर आपण समजायचं की आपल्या घरात कुठली तरी नकारात्मक शक्ती आहे. मग हीच नकारात्मक शक्ती आपल्या घरातून जर आपल्याला घालवायची असेल तर आपल्याला छोटे छोटे उपाय हे केले पाहिजेत. तेच मी आज तुम्हाला हे छोटे छोटे उपाय सांगणार आहे, जे तुम्ही घरगुतीही करू शकता आणि अगदी सोपे आहेत. पहिला उपाय म्हणजे आपण रोज हनुमान चालीसा ही लावली पाहिजे किंवा म्हटली पाहिजे. जर तुम्ही मोबाईलवर जरी हनुमान चालीसा रोज लावली घरात तरीही खूप छान आहे. कारण की हनुमान हे सगळ्या देवांमध्ये शक्तिशाली देव आहेत. त्यामुळं तुम्ही रोज हनुमान चालीसा ही मोबाईलवर लावत जा. तसेच तुमचे जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराला दर अमावस्या आणि पौर्णिमेला तुम्ही आंब्याची ढाळं आणायची आहेत आणि तुमचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराला तुम्ही ते आंब्याची पानं लावायची आहेत किंवा एक ढाळा आणून लावायचा आहे. यानेही तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचबरोबर आपल्या प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे तो स्वच्छ करून त्याचा हळदीचं लेप करायचा आहे. हळदीच्या लेपाने उंबरठा सारवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला हळदीचा लेप लावायचा आहे पूर्ण उंबरठ्याला तुमच्या. यानेही आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाते. तसंच तिसरा उपाय म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फरशी पुसता किंवा लादी पुसता त्यावेळेस त्या लादीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मिठाने तुमचं घर हे निर्जंतुक होतं आणि त्याचबरोबर आपल्या घरातली जी नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाते. त्यानंतर तिसरा उपाय आहे, तुमच्याकडे जे तुम्ही जर कधी पक्षी तुमच्या घराच्या इथं येत असतील, कुत्रे येतात, मांजरे येतात, तुम्ही त्यांना खायला घालत जा. पक्षी येतात बघा, पक्षी आले तर त्यांना कुठं आपल्याकडे समजा गहू ज्वारी असेल, बाजरी, तांदूळ असतील तर ती पक्ष्यांना ते टाकल्यामुळे आपल्यातलं जे वाईट काळ असतो तो निघून जातो. त्यानंतर मी तुम्हाला चौथा उपाय सांगणार आहे, तो म्हणजे कापूर. तुम्ही कापूर घरामध्ये जाळायचा आहे. भीमसेन कापूर आणायचा आहे आणि तो कापूर तुमच्या घरामध्ये जाळायचा आहे. घरामध्ये जाळायचा आहे म्हणजे एका भांड्यामध्ये तो कापूर जाळायचा आहे. तुम्ही थोडेसे तांदूळ घ्या, त्याच्यात कापूर तो जाळा, तांदूळावर तो कापूर ठेवा आणि तो जाळा आणि पूर्ण घरामध्ये कापूर घेऊन त्याचं सगळीकडे धूर असा सगळीकडे पसरला पाहिजे, असं करायचं आहे. त्यानंतर तुम्ही धूप लावू शकता, अगरबत्ती लावू शकता आणि भीमसेन कापुराने घरात जर तुमच्या पूर्ण धूर वगैरे झाला तर त्याने खूप सकारात्मक ऊर्जा येते आणि जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर जाते. त्यानंतर आपण पुढचा उपाय पाहणार आहोत, तो म्हणजे तुळशी मातेची रोज पूजा करायची आहे. तुळशी मातेला रोज पाणी घालायचं आहे, तुळशी मातेला वंदन करायचं आहे, हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे. तुळशी माता ही लक्ष्मीचं स्वरूप आहे, त्यामुळे रोज तुळशी मातेला वंदन करून रोज पूजा करायची आहे तिची. तुम्ही जर हे छोटे छोटे उपाय जर घरात केले तर आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर जाते, आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते. त्याच्यानंतर आपलं मनही प्रसन्न राहतं. आणि त्याचबरोबर दान धर्म करायचा आहे. जर दुसऱ्याला आपण दान धर्म केला, समजा आपल्याकडे जर काही कपडे असतील
उर्वरित काही कपडे असतात, आपल्याकडे काही कपडे असतील पहा, तर आपण ते जे गरीब वगैरे लोक आहेत त्यांना आपण कपडे देऊ शकतो. किंवा जर आपल्याकडे काही जास्तीच्या वस्तू असतील तर त्या तुम्ही त्या गोरगरिबांना देऊ शकता. ह्याच्यातूनही खूप आपल्याला म्हणजे आपल्याला ते दुसऱ्यांचे आपल्याला आशीर्वाद चांगले मिळतात आणि त्यामुळं आपल्याकडं जी सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येते. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही घरात करू शकता. याने सकारात्मक ऊर्जा येत राहते, आपलं मन प्रसन्न राहतं. अशा खूप काही वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यातल्या मी तुम्हाला काही थोड्याशा सांगितलेल्या आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय स्वामी समर्थ.